श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. पितृदेवताय नमहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष म्हणजे काय, पितृदोषामुळे कोणते नुकसान होते किंवा कोणते अडथळे येतात, तू देव ऋणातून ऋषी ऋणातून मुक्त झालेला आहेस, पण तुझ्यावरती पितृऋण अजून बाकी आहे. या 16 दिवसात सगळे पितृ जमिनीवरती आलेले असतात, तर या पितृदोषावरती काय उपाय आहेत, पितृपक्षामध्ये जेवढे शक्य असेल तितके दान करावे, तर दान करताना कोणत्या गोष्टी दान कराव्यात, पितृदोष निवारण्यासाठी कोणते उपाय करावे किंवा कोणत्या विधी कराव्यात, हे आज आपण जाणून घेऊया. तसेच रोज आपण आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे, त्या संदर्भातील पण माहिती आपण पाहणार आहोत. यासोबतच पितृपक्षामध्ये दही भाताच्या नैवेद्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. मी आज हा माझा व्हिडिओ बघितलात किंवा यानंतर सुद्धा कधीही बघितलात, पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल, ज्या दिवशी तुम्हाला ही माहिती कळेल, त्या दिवसापासून उरलेले दिवस तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. अतिशय महत्त्वाचा, खूप सोपा आणि साधा, खूप प्रभावी हा उपाय आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्चिक विधी यासाठी करण्याची गरज पडत नाही. ज्यांना काशी आणि त्र्यंबकेश्वर येथे जाऊन नारायण नागबली करायला लावलेला असेल, त्यांना तो पण करण्याची गरज या उपायांमुळे पडणार नाही. प्रखर पितृदोष आहे तुमच्या कुटुंबाला असं सांगितलेलं असेल, त्यांनी सुद्धा ते विधी न करता फक्त पितृपक्ष 15 कालावधीमध्ये ज्या दिवशी तुमच्या घरी पित्र आहे त्या दिवशी किंवा ज्यांना दररोज शक्य होईल त्यांनी दररोज 15 दिवस हे उपाय केले तरी सुद्धा तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, सर्वप्रथम तुमचं घर जे आहे ते अतिशय स्वच्छ असलं पाहिजे, कारण जिथे स्वच्छता असते तीच गोष्ट जी आहे देवी देवतांना आणि इतर सगळ्यांना आवडत असते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा, घराचा उंबरठा, घरातील कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. दररोज देवांची पूजा या 15 दिवसात तरी झालीच पाहिजे. देवांची अंघोळ भलेही तुम्ही अगदी घासून पुसून नाही, पण पाण्याने तरी देवांची अंघोळ झालीच पाहिजे. सूर्यदेवतांना आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. पितृपक्षामध्ये तुम्ही दानधर्म करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग तो तुम्ही कोणत्याही स्वरूपात करू शकता. एखाद्या गरीब मुलाला शिक्षणात काही अडचणी येतात, त्याला पैशामुळे तो करू शकत नसेल, तुम्ही तेही दान आहे ते तुम्ही करू शकता. त्यानंतर अन्नदान, जेवढे तुम्हाला गोरगरीब लोकांना अन्नदान करता येईल तेवढं तुम्ही पितृऋणातून मुक्त होत असता. त्यामुळे अन्नदानाला जास्त प्राधान्य देऊन मी सर्वांना हेच सांगेन की तुम्ही अन्नदान जितके जास्त प्रमाणात करता येईल तेवढे तुम्ही अन्नदान या पितृपक्षामध्ये करू शकता. हे अतिशय गरजेचं आहे. पितृपक्ष चांगला नसतो, मग मी हे कार्य करू का नको, ते कार्य करू का नको. बघा, पितृपक्ष अजिबात वाईट नसतो. पितृपक्ष खूप चांगला असतो. पितरांना स्मरून त्यांच्यासमोर जर तुम्ही एखादी गोष्ट केली, त्यांना आनंदच होणार आहे, त्यांना दुःख होणार नाही. फक्त आपण पितृपक्षात लग्न, मुंज, समारंभ हे आपण करत नाही. नवीन गाडी घ्यायची तर घ्या, घर घ्या, कारण पितरांना दिसू दे तुमची प्रगती, त्यांना दिसू दे, त्यांनाही आनंद होऊ दे. कारण या 16 दिवसात सगळे पित्र जमिनीवरती आलेले असतात की माझं कुटुंब कसं आहे, काय चालू आहे ते पाहण्यासाठी ते आलेले असतात. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कोणतेही चांगलं कार्य करू नये. एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, गाडी घ्यायची असेल किंवा सोने दागिने खरेदी करायचे असतील तर अशा गोष्टी शक्य तेवढ्या अवॉइड करायच्या किंवा टाळायच्या असं म्हटलं जातं. पण फक्त आपण काय टाळायचं की घर घेऊ शकता तुम्ही, पण वास्तुशांत टाळायची आहे. वास्तुपूजा तुम्ही करू शकत नाही. देवकार्य तुम्ही या काळामध्ये करू शकत नाही. या दिवसांमध्ये फक्त पितरांना आणि पितरांनाच मान दिला गेला पाहिजे. मग त्यांचंच तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला जरी 15 दिवसात नाही जमलं तर एकच दिवस करा, म्हणजे ते सर्व पितरी अमावस्येला किमान एक दिवस फक्त त्यांच्यासाठी काढणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना देणंही खूप गरजेचं आहे. जशी दैवी शक्ती आहे ना, तशी पितृशक्ती देखील आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. ही खूप चांगली शक्ती आहे. वर्षातनं एकदा त्यांच्या तिथीला फोटो, त्यांची पूजा करणं, त्यांना हार घालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पुढची विधी करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि पितरांच्या नावाने तर्पण करणे खूप आवश्यक आहे. पितरांना पाणी प्यायला मिळत नाही म्हणजे तुम्ही अंगठ्यावर एक थेंब जरी त्यांना मिळाला ना, तरी तुम्हाला ते आशीर्वाद स्वरूप खूप काही गोष्टी देऊन जातात. म्हणून तर्पणाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. अजून एक उपाय सांगते. कावळ्यांना घास घाला. 100% तुमचे जे काही दोष असतील
असतील तर ते सुद्धा कमी व्हायला नक्कीच मदत होईल. अन्नदान करणं हे खूप गरजेचं आहे. काही लोकांना पितृपक्षातले विधी जमत नाहीत. मग अशा स्वरूपात अशा वेळेस त्यांनी काय दान करायचं, काय शिधा दान द्याव्या, तर ब्राह्मणाला घरी बोलावून पितरांच्या प्रित्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ शिधा दान द्यावा. शिद्यामध्ये काय देता येतं, तर शिद्यामध्ये तेल, जे काही रोज घरात खातो ते तेल, गव्हाचं पीठ, काशीफळ, भोपळा, म्हणजे जो लाल भोपळा आहे ना त्याचं महत्त्व दिलेलं आहे. भोपळा सुद्धा दान केला जातो. त्यानंतर डाळ, तांदूळ, आपण जे काही जेवतो ना तेच फक्त शिधा स्वरूपात ब्राह्मणाला दान द्यायला सांगितलेलं आहे. हे जरी नाही जमलं तर अजून एक म्हणजे शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगते की ब्राह्मणाला घरी बोलावून तुम्ही पेढे, दक्षिणा आणि केळ, दूध हे देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे की माझ्या घरात पितृ आले ते त्यांना स्मरून नमस्कार करायचा आहे. हे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे पितृपक्षामध्ये तुम्ही ह्या गोष्टी दान करू शकता की जेणेकरून आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद लाभतील. बघा, तर्पण केलेल्या पाण्याचे काय करायचे हा अगदी जेन्युइन प्रश्न आहे. तर्पण केलेले पाणी हे झाडांना घालू नये. ते झाडांना घालायचं नाही, ते पाणी बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे. कुठल्याही झाडाला ते पाणी घातलेलं चालत नाही. आपल्याला सवय असतेच, हा देवपूजा करा, झाडाला पाणी घाला, तसं करायचं नाही. ते बेसिनमध्ये ओतून देऊ शकता. तसेच तर्पण सगळेजण करू शकतात. अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत, स्त्री पुरुष सगळ्यांना हा अधिकार आहे. सगळेजण हा तर्पण नक्कीच करू शकतात. त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. खरं तर रोज तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं, पण या पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यावं. म्हणजेच काय, तर सूर्याला जल अर्पण करावं. बघा, सूर्याला सुद्धा जल अर्पण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तेव्हा तांब्याचा एखादा तांब्या घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि काळे तीळ टाकावे. सूर्याला अर्घ्यात आपल्याला माहिती दिलेली आहे, पितरांच्या सेवेसाठी तिळाचा वापर केला जातो. म्हणून सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ्य देत असता तेव्हा त्या पाण्यामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि जल अर्पण करायचं आहे. ओम ऋणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. पण ते पाणी ओलांडलं जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. मग त्याच्यासाठी काय करावं, जेव्हा सूर्याला जल अर्पण करत असतो तेव्हा ते एखाद्या कुंडीत पडेल याची काळजी घ्या. खाली कोठेही जाईल याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. या पितृपक्षामध्ये भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहेत. तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पितृपक्ष आहे किंवा नाही, 3 पिढ्यांपर्यंत पितृदोष पाळायचा असतो. खरं तर आता ज्यांचे सासू सासरे जिवंत आहेत, मग ताई आम्ही पितरांची सेवा नाही करायची का, असं अजिबात नाही. 3 पिढ्यांपर्यंत. एक तर महिलांनो, आपल्याला आपल्या माहेरचे पण दोष लागलेले असतात. आपल्या माहेरचा पण दोष असतो आपल्याला. म्हणून तुम्हाला तुमचं जर सासू सासरे जिवंत आहेत तर तुम्ही ती सेवा करू शकता. थोडक्यात काय, तुम्हाला दोष असो किंवा नसो, तुमच्या घरातले सगळे 2 पिढ्यांपर्यंत जरी जिवंत असले तरीही तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये एकदा तरी घरात रुद्राभिषेक करा, शिव महिम पठण करावं. शक्य झालं नाही तर 2 सोमवार येतील तेव्हाही तुम्ही हे करू शकता. तसं नाही तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत भगवान शंकराच्या शिवपिंडीवर जलाभिषेक आवर्जून करावा. मंदिरात जाऊन केला तरी सुद्धा चालेल किंवा घरात केला तरी सुद्धा चालेल. दुसरा उपाय असा आहे की आपल्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याचं एक भांडं असतं, तर एका हंड्यामध्ये, कळशीमध्ये किंवा माठामध्ये आपण पिण्याचं पाणी भरून ठेवतो. तुमच्या घरी पिण्याचं पाणी ठेवतात त्याचे भांडं असेल, ते भांडं, त्या भांड्याजवळ तुम्हाला दररोज रात्री एक मातीची पंती प्रज्वलित करून ठेवायची आहे. मातीचा दिवा तिथे लावायचा. धार्मिक मान्यता अशी आहे की पितृलोकामध्ये अन्न पाण्याचा तुटवडा असतो आणि पितृपक्ष कालावधीमध्ये म्हणजे या 15 दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक पित्र आपापल्या घरी जात असतात आणि त्यांना अन्न पाण्याची गरज ही भासलेली असते. तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी, तृप्त करण्यासाठी म्हणून आपण आपल्या घरातल्या किचनमध्ये जे पिण्याच्या पाण्याचं भांडं ठेवतो तर तिथे एक दिवा लावून ठेवणं खूप आवश्यक आहे. दिवा लावताना तुम्ही पितृदेव भव, पितृदेव भव असा मंत्र म्हणू शकता आणि तो दिवा प्रज्वलित करून ठेवू शकता. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ, म्हणजे अगदी जवळ न लावता थोडा तुम्ही तो दूर लावा तरी पण हरकत नाही. पण एक पिण्याच्या पाण्याचं भांडं त्यांना दिसावं या हेतूने आपण तो दिवा तिथे लावून ठेवायचा असतो.
तिसरं म्हणजे आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. होय, तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, भगवान विष्णूची सेवा केल्यावर सुद्धा तुमचा पितृदोष कमी होत असतो. म्हणून तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. अगदी सुंदर आणि प्रभावी सेवा ही असणार आहे. तुळशीचा दिवा सकाळी लावणं शक्य होत नसेल तर संध्याकाळी आवर्जून दीप प्रज्वलित करा आणि सकाळी तुळशीला जल अर्पण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि ही सेवा माझ्या पितरांसाठी आहे. या पितृपक्षामध्ये ज्या काही तुम्ही सेवा करणार आहात ती फक्त आणि फक्त माझ्या पितरांसाठी समर्पित आहे. हे ही सद्भावना असणं महत्त्वाचं आहे. तर्पण विधी तुमच्या घरात झालाच पाहिजे आणि खरं तर तो रोज केला तर अतिशय उत्तम. पण नाही तर नक्कीच तर्पण विधी तुमच्या घरात श्राद्ध पक्षाच्या दिवशी झाला पाहिजे. आणि या श्राद्ध पक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरात तिथी आहे त्या दिवशी कमीत कमी तुमच्या घरात एक व्यक्ती तरी जेवला पाहिजे. मात्र माणूस जेवला नाही तर त्या दिवशी कुठेतरी गरीबाला दान धर्म करा, त्याला अन्न खाऊ घाला. आता एखाद्या घरातला जर म्हातारा व्यक्ती गेला असेल तर तो धोतर घालत असेल तर त्या दिवशी तुम्ही धोतरच दान करू शकता. तुम्ही काळी छत्री दान करू शकता. तुम्ही काळं ब्लँकेट दान करू शकता. आता बघा, काळच पाहिजे असं काही नाही, पण शक्यतो काळं ब्लँकेट जी मोठी घोंगडी असते ती दान करू शकता. तुम्ही चप्पल, स्वेटर, छत्री किंवा एखादी व्यक्ती जर पायजमा घालत असेल तर त्याच्या नावाने तुम्ही पायजमा दान करू शकता. तुमच्या स्थितीच्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम. नाहीतर मग तुम्ही सर्वपित्री अमावस्येला गरजू व्यक्तींना दान करू शकता. पितृपक्षात श्राद्धांच्या दिवशी आघारी ही घराच्या बाहेर द्यायची असते. जे दीपमान करायचं असतं ते सुद्धा घराच्या बाहेर करायचं असतं. कारण पितृ तुमच्या घरात येत नाहीत, ते तुमच्या उंबरट्यावर येतात. म्हणजे तो तुमच्या घराचा उंबरठा आहे तिथे बसलेले असतात. म्हणून आघारी सुद्धा घराच्या बाहेरच द्यायची असते. तर नक्की श्राद्ध पक्षाच्या दिवशी हे जे काही नित्यकर्म आहे, जे काही चांगले कर्म आहे ते तुम्ही करायचे आहेत. पितृपक्षामध्ये आणि बऱ्याच लोकांना अशी सवय असते की घरात आपल्या एखाद्या तरी व्यक्ती असा असतो की श्राद्धाच्या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीला जो गेलेला आहे त्याला नावं ठेवली जातात. तर पितरांची निंदा किंवा त्यांना नावं ठेवणं या गोष्टी पूर्णपणे या दिवशी टाळायच्या आहेत. पितृपक्षात मांसाहार देखील अजिबात करू नका. चांगले कर्म करा, दान करा, कोणाची निंदा नालस्ती करू नका. ते सुद्धा बघत असतात. नाहीतर मग मी भरपूर दान केलं आणि मी खूप चांगले कर्म केले आणि शेवटी पदरात काहीच नाही असे व्हायला नको. अगदी पितृपक्षात तुमचं जेव्हा श्राद्ध असतं त्या दिवशी दान करायचं आहे, पण दररोज पितरांसाठी दीपमान करायचं आहे. जर तुमच्या घराच्या आसपास जर पिंपळ वृक्ष असेल तर नक्कीच तिथे दीपदान करायचं आहे. पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान करायचं आहे. रोज केलं तर अतिशय उत्तम. शक्य नाही झालं तर तुमच्या श्राद्धाच्या दिवशी करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पितरांचे श्राद्ध हे तुम्हाला त्यांच्या तिथीला घालणं शक्य झालं नाही किंवा तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी तुम्हाला माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला सगळ्यांच्या नावाने घास जो आहे तर तो घालायचा असतो. आणि पितृदोषातून मुक्ती करण्यासाठी हे जे दिवस आहेत ना ते पितृपक्षाचे अतिशय महत्त्वाचे दिवस असतात. पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला हा दिवा संध्याकाळी लावायचा असतो. शक्यतो संध्याकाळी 6 नंतरच लावायचा. स्त्री पुरुष कुणीही हा उपाय करू शकतो. तसेच स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. फक्त कणकेचा दिवा घेताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही. फक्त कणकेचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि कणकेचा दिवा घेणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल. आणि जमल्यास त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आणि मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तूप देखील घालू शकता. यानंतर या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि अगदी चिमूटभर काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत. दिव्याच्या खाली तुम्हाला आंब्याचं पान किंवा विड्याचं पान ठेवायचं आहे. ते जर नसेल तर तुम्ही थोड्याशा अक्षता म्हणजेच तांदूळ देखील दिव्याच्या खाली ठेवू शकता. आणि संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असते तर तिथेच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. किंवा दारात लावता येत नसेल तर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये जिथे कुठे थोडीफार जागा असेल तर त्या ठिकाणी दक्षिणेकडे तुम्हाला दिव्याची वात करून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला
दिव्याला नमस्कार करायचा आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे आणि शक्य नसेल तर तिथे बसून तुम्हाला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यांना प्रार्थना करायची, त्यांची क्षमा याचना जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. तसेच हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता सुद्धा अर्पण करायच्या आहेत. त्यांना सांगायचं आहे की जी काही प्रगती मी आज केलेली आहे तर ती तुमच्या आशीर्वादामुळेच केलेली आहे आणि असाच आशीर्वाद तुमचा जो आहे तो आमच्या डोक्यावर सदैव राहू द्या. आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला माफ करा, असं तुम्हाला त्या पितरांना मन भरून तुमच्या मनामध्ये जे येईल ते अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे. हा उपाय जो आहे तर तो जरी अगदी सोपा असला परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल. या उपायाने 100% तुम्हाला चांगले परिणाम जे आहेत तर ते दिसायला लागतील. तसेच हा कणकेचा दिवा तुम्ही रोज नवीन बनवावा. आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दही भात घराच्या बाहेर ठेवायचा असतो. मीठ नसलेला भात तुम्हाला शिजवायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. वाटीभर भात घ्यायचा, त्याच्यावर तुम्हाला दही टाकायचं आणि घरावर किंवा गच्चीवर किंवा खिडकीमध्ये तुम्हाला दही भात जो आहे तो ठेवायचा आहे. शक्यतो अशा ठिकाणी हा दही भात ठेवायचा जिथे कुत्रे आणि आणखी काही पशुपक्षी जे आहेत ते त्यांना सहज ते खाता येईल. अशा ठिकाणी ठेवा. तुम्ही टेरेसवर ठेवा, खिडकीमध्ये ठेवा. तुमचं खाली घर असेल तर अंगणामध्ये, दारामध्ये तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण अशा ठिकाणी ठेवा की कोणीतरी ते प्राण्यांनी खाल्लं पाहिजे. जर समजा प्राणी ते रोज खातायत तर पितृपक्षामध्ये रोज प्राणी ते जे कोणीतरी येऊन पक्षी वगैरे खातायत म्हणजे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न आहेत. तर तुम्ही असं रोज ठेवा, पितरांचं स्मरण करा आणि पितरांना प्रार्थना करा. ते ठेवताना की माझा घास जो आहे तो तुम्ही स्वीकार करा. तर त्यामुळे बघा पितृपक्षामध्ये दही भाताच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. तर या गोष्टीचं तुम्ही नक्की पालन करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.